स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सवात धिंगाणा घालायला सज्ज आहे द सिद्धार्थ जाधव इज हिअर. क्या बात आहे सिद्धार्थ, कडक लुक आहे, जोरदार आहे, नेहमीप्रमाणेच काहीतरी सॉलिड आहे. सायली बघ, मला जेव्हा माझ्या लुक्सबद्दल कॉम्प्लिमेंट मिळते तेव्हा बिपिन, सागर, राजू यांच्याबरोबर सायलीचं नाव घेणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीने ती धावपळीत, म्हणजे हे सगळं गडबडीत आहे ना, म्हणजे गोवा फिल्म फेस्टिवलला गेलेलो, त्याच्यानंतर अचानक इथे यायचं होतं, पण भाई कर मग तिने एक छान काहीतरी करून दिलेलं आहे. जे शूज पण म्हणजे वो जो चमक रहे है पण ते तिचं सगळं केलं. आणि कसं झालं गोवा मराठी फिल्म फेस्टिवल? खूप छान झालं. आतली बातमी फुटली, आता थांबायचं त्यांचं स्क्रीनिंग होतं. मी दोन फिल्मचं स्क्रीनिंग होतं. त्याच्या आदल्या दिवशी मी धिंगाणाचं शूटिंग करून गेलो होतो. सो स्टार प्रवाह खूप इंटरेस्टिंग गोष्टी माझ्या आयुष्यात आणते, प्रवाहात घेऊन चाललंय मला पुन्हा एकदा, त्याचा आनंद आहे. आणि अर्थात धिंगाणाचा डबल धिंगाणा कसा सुरू आहे? धिंगाणा सीझन 4 कमालीचा आहे. यावेळेला तर आणखीन वाढलेल्या आहेत गोष्टी बऱ्याचशा. साडेमाडे शिंतोडीची जागा साडेमाडे वॉशिंग तेवढ्याने घेतलेली आहे आणि पहिले एपिसोड लोकांना आवडत आहे, त्यामुळे खूप बरं वाटतंय गं. उलट चौथा सीझन येणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. सीझन सुरू झाला होता तेव्हा कितपर्यंत झालं माहीत नाही, पण सतीश राजवाडे सर, श्री सुमे, त्यानंतर चिने आपला फ्रेम्स, चिन्मय कुलकर्णी, हे सगळी मंडळी, ही सगळी फन करता तुम्ही ते, आणि ही एनर्जी असते ही त्यांचं क्रेडिट आहे सगळं. तुझंही आहे तितकंच, कारण तो आम्ही अत्यंत एन्जॉय करतो. आणि आज गणेशोत्सवातली एक चाळीतली आठवण. आज मी आत्ताच खूप इंटरव्ह्यूमध्ये बोललो होतो की गणेशोत्सव मंडळामध्ये ना आमचं ना एरियात, आमच्या महात्मा गांधी स्मृती वसाहतीमध्ये ना कार्यक्रम व्हायचे सांस्कृतिक. मग त्यात संगीत खुर्ची असेल, मटका फोडी असेल, त्यानंतर पडद्यावर पिक्चर दाखवायचे. तर हे सगळ्या आठवणींना उजाळा पुन्हा एकदा मिळतो, कारण आता तो सगळा त्या सगळ्या जागेवरती बिल्डिंग उभ्या झाल्या, त्यामुळे तो माहोल, तो स्टेज आमचा सगळा गेला. पण आमच्या मंडळातली पोरं अजूनही सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात, जायला मिळतं. त्यामुळे त्या कार्यक्रमांमध्ये तेव्हा पण आम्ही असायचो. ती पोरं त्या आरत्या म्हणण्यापासून, त्या खेळापासून, आणि सगळंच कुठेतरी जवळच वाटतं. पडद्यावरचा पिक्चर मग इकडं आम्ही तेव्हा इकडे उलटा बघायचा, हे सगळं जाम गमती होतं. यंदाच्या गणेशोत्सवात काय स्पेशल असतं? नाही, माझं रुटीन तर ठरलेलं. दरवर्षी कलावंत ढोल ताशा पथकात आम्ही वाजवायला जातो, ते खूप छान आहे. सिनेमा रिलीज होतो, आतली बातमी फुटली, त्याचं प्रमोशन आहे. धिंगाणा सीझन 4 आहे. धिंगाणा सीझन 4चे कमालीचे एपिसोड चाललेत, त्यामुळे हा गणेशोत्सव आणि इथून सगळ्याच गोष्टी खूप छान पद्धतीने. जाता जाता एकच विचारते, यावेळेला बाप्पाकडे काय मागणं? सगळ्यांचं भलं कर बाप्पा, आणि स्टार प्रवाह नंबर 1 राहणार. थँक्यू सो मच.